नेट सेट PhD धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रामध्ये 100% प्राध्यापक भरती व अन्य मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले। यामध्ये 16,000 संघटनेचे प्रतिनिधी असून अशासकीय अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये तसेच सिनियर महाविद्यालयांमध्ये एकूण 11,000 जागा रिक्त असून या जागा तात्काळ भरण्यात याव्यात या प्रमुख मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले। संघर्ष समितीच्या माध्यमातून 100% प्राध्यापक भरती व अन्य मागण्यांसाठी आजपर्यंत संचालक उच्च शिक्षण यांच्या कार्यालयासमोर अनेक आंदोलन करण्यात आले। मात्र याची दखल शासनाकडून प्रशासकीय बैठका घेऊन केवळ सोपस्कार पूर्ण करण्याचे काम केले। मात्र पात्रताधारकांचे प्रश्न सोयीस्कर पद्धतीने अनुत्तीर्ण ठेवण्यात आले। केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करणे, केंद्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार तासिका तत्व धोरण करून समान काम समान वेतन लागू करणे, सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून वेळेत पूर्ण करावी, विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्ण व्यवसाय प्राध्यापकांचे नियुक्ती करणे आदी मागणी यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या। या आंदोलन प्रसंगी डॉक्टर प्रवीण गोळे, प्राध्यापक माने, डॉक्टर आनंद गर्डिले, प्राध्यापक यशवंत खैरनार, प्राध्यापक वैशाली क्षीरसागर, प्राध्यापक अंकुश कापडणे आदींसह मोठ्या संख्येने प्राध्यापक उपस्थित होते। नेटसेट PhD धारक संघर्ष समितीच्या माध्यमातून 100% प्राध्यापक भरती केली जावी, तसेच अन्यायकारक CHB धोरण बंद केले जावे यासाठी आज दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी नाशिक येथील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर नाशिक जिल्ह्यातील सर्व पात्रताधारक 100% प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन करत आहेत। शासनाच्या माध्यमातून 100% प्राध्यापक भरती व्हावी, CHB धोरण बंद करावं यासाठी संघटनेच्या माध्यमातून गेली 10 वर्ष व विशेषतः मागील 3 वर्षापासून 6 आंदोलने पुणे येथील उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर करण्यात आली। प्रत्येक आंदोलनानंतर 100% प्राध्यापक भरतीचं जो काही आश्वासन आहे ते देण्यात आलं। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सचिव रस्तोगी साहेब यांच्याबरोबर संघटनेच्या बैठका देखील आयोजित करण्यात आल्या। मंत्रालयामधील बैठकीमध्ये 100% प्राध्यापक भरतीचं आश्वासन दिलं, परंतु त्याचा जो काही अजेंडा आहे तो कधीही शासनाने बाहेर येऊन दिला नाही। त्यानंतर 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये प्राध्यापक भरती संदर्भात उडवडीची उत्तरं देण्यात आली। प्राध्यापक भरती करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो काही वर्कलोड आहे कमी होत आहे असं सांगण्यात आलं, परंतु एका बाजूला जे संचालक आहे ते म्हणतात की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जो काही वर्कलोड आहे तो वाढणार आहे, मग प्राध्यापक भरती कशासाठी थांबवली जाते। थोड्याच दिवसामध्ये 15 ते 20 दिवसामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे। आचारसंहिता लागायची वेळ आली असूनसुद्धा आतापर्यंत प्राध्यापक भरतीचा कुठलाही GR शासनाने काढलेला नाही। आमची शासनाला एक कळकळीची विनंती आहे, ज्या पद्धतीनं तुम्हाला जीवन आहे तसेच आमच्या मुलाबाळांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत। अनेक पात्रताधारकांना 6-6 महिन्यापासून वेतन नाही आहे। या सर्व उच्च शिक्षितांची हेळसांड थांबावी व शासनाने आमच्या 100% प्राध्यापक भरतीचा जो मार्ग जो आहे हा मोकळा करावा ही विनंती। भारत माता की जय। बंद करा, बंद करा। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।